जळगावमध्ये चड्डी गँगचा सुळसुळाट बघायला मिळतोय। तोंडाला मास्क, चड्डीवर असलेले 4 जण रस्त्याने फिरताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाले। या चोरट्यांनी 2 मंदिरांमधून चांदीच्या पादुका, मूर्ती, दानपेटीतील रक्कम लंपास केलेली आहे। धुळ्यामध्ये मौलवीगंज भागामध्ये पालिका शाळेच्या परिसरातील अतिक्रमणावर कारवाई केली गेली। अतिक्रमणामुळे विद्यार्थ्यांच्या मार्गात मोठा अडथळा निर्माण होत होता। याबाबत शाळेने तक्रार दाखल केली, मात्र अतिक्रमणधारकांना सूचना देऊनही न हटवल्याने कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय। अहिल्यानगरमधील श्रीरामपूर तालुक्यामध्ये भैरवनाथ नगरमध्ये रस्त्याची दुरवस्था झालेली आहे। रस्त्यावर गेल्या 12 वर्षांपासून कोणत्याही प्रकारचं काम झालं नसल्यामुळे रस्त्यावर खड्डे पडले आहेत। जळगावच्या पाचोऱ्यातील नांद्रा येथील यशवंतराव चव्हाण दलित वसतिगृहाच्या 50 विद्यार्थ्यांचे एनआयचे पालकत्व मुंबई मनपाचे अभियंता राजेश राठोड यांनी स्वीकारले। राठोड यांनी दैनंदिन सकाळच्या एनआयच्या शिक्षण क्षेत्रामध्ये दिशा देणाऱ्या उपक्रमाला हातभार लावला। यावेळेस वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांना अंकवाटपही करण्यात आलं। धुळ्यामध्ये सिंधी कॅम्पमध्ये सदाशिव फूड्स या पोंगे आणि कुरकुरे बनवण्याच्या कंपनीला अचानक आग लागली। अग्निशामक दलाने आगीवर नियंत्रण मिळवले। आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही, परंतु शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा अंदाज व्यक्त होतो। या घटनेमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र कंपनीचं मोठं नुकसान झालं। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।